अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सांगलीत कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू। सांगलीत बांधकाम व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सांगली येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर विविध कामगार संघटनांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। रयत क्रांती कामगार संघटना, भारतीय बहुजन कामगार संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, असंघटित कामगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। आंदोलनादरम्यान भारतीय बहुजन कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांनी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले। त्यांनी सांगितले की गेल्या 1 ते 2 वर्षांपासून बांधकाम कामगारांच्या विविध योजनांचे अर्ज प्रलंबित असून ते तात्काळ निकाली काढावेत। तसेच गेल्या 4 वर्षांपासून मृत कामगारांच्या कुटुंबियांना मिळणारी पेन्शन व अंत्यविधी सहाय्याची रक्कम वितरित झालेली नसून ती त्वरित देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। याशिवाय बंद पडलेल्या आरोग्य योजना पूर्ववत सुरू कराव्यात आणि इयत्ता 1 ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कामगार मंडळाकडून बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करावी अशीही मागणी आंदोलकांनी केली। प्रशासनाने तातडीने या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन गोरगरीब बांधकाम व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिला। यावेळी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात रयत क्रांती कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष मोरे, कॉम्रेड नाईक साहेब यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते। आज सहाय्यक आयुक्त कार्यालय सांगली या ठिकाणी रयत क्रांती कामगार संघटना, भारतीय बहुजन कामगार संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभाग, अजित पवार गट यांच्या वतीने विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन आज या ठिकाणी आंदोलनास बसलो आहे। मी सलीम सय्यद, भारतीय बहुजन कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग सांगली जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा कार्याध्यक्ष असंघटित बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलो असल्याचे कारण गेले 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं जे काही विविध लाभाचे बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत ते निकाली निघण्यासाठी, तसेच गेले 4 वर्ष झालं मयत कामगारांची पेन्शन जमा नाही, अंत्यविधीचेही पैसे जमा नाही याच्यासाठी, तसेच ज्या कामगारांच्या आरोग्य योजना होत्या त्याही 2 महिने झाले बंद केलेल्या आहेत, त्या पूर्ववत करण्याबाबत व 1 ते 9वी पर्यंत जी मिळणारी स्कॉलरशिप असेल तेही मंडळाने बंद केलेली आहे, ती पूर्ववत करण्यात यावी यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी बसले आहे। माझ्या समवेत रयत क्रांती कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष भारतीय बहुजन कामगार संघटना माननीय सुहास लोंढे सर, तसेच कॉम्रेड नाईक साहेब। तरी आपल्या त्या आंदोलनाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आयुक्त कार्यालयाने मंजूर करून या गोरगरीब बांधकाम कामगारांना न्याय द्यावा एवढीच विनंती। जय हिंद, जय कामगार। कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा।